नमस्कार. प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. अचानक घरी पाहुणे आले, भाजीला सुद्धा काही नाही आणि तीच भाजी खाऊन कंटाळलात, तर आज आपण बनवणार आहोत पीठ न शिजवता किंवा खिशी न घेता झणझणीत आणि चमचमीत अशी पाटवड्यांची भाजी. तर चला पाहूया कशी बनवायची ते. तर पाहू शकता, अगोदर आपल्याला वाटण करायचे. तर वाटण करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर मी 3 मीडियम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटीपेक्षा सुद्धा अर्धी वाटी खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले असे उभे. आता एक कांदा आणि खोबरं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. 4 ते 5 आल्याचे काप घेतलेले आहे आणि एक अख्खे लसूण कांडे मी सोलून घेतलेले आहे. तर चला सगळ्यात अगोदर आपण खोबरं आणि कांदा जो आहे ना तो छान लालसर असा भाजून घेऊयात. तर चला अगोदर मी 1-2 चमचे तेल टाकते. तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपण काय करूया, खोबरे छान असं लालसर भाजून घेऊया. जसं आपण काळ्या मसाल्याचं वाटण बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे वाटण बनवायचे आहे पाटवड्यांची भाजी बनवण्यासाठी. तर चला बघा, खोबरं आपलं भाजत आलेलं आहे. तरी बघा खोबरे छान आता हे आपण भाजून घेतलं तेलात छान असं लालसर. आता हे काढून घेऊया आणि ह्या तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो कांदा आहे चिरून घेतलेला तो पण चांगला भाजून घ्यायचा आहे. 3 मीडियम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेला आहे. आता एक चिमूटभर याच्यामध्ये आपण काय करूया, मीठ घालूया म्हणजे कांदा जळत नाही आणि लालसर छान असा भाजतो. तर कांदासुद्धा आपल्याला छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे. तर चला बघा कांदासुद्धा भाजून झाला पाहू शकता. आता गॅस करूया बंद. तर अशा पद्धतीने छान लालसर आपण कांदा भाजून घेतलेला. आता हे सगळं आता मी एका ताटात काढून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ हे थंड होऊन द्यायचे. मग याचं आपण वाटण करून घेणार आहे. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी काय करते, याचं वाटण करून घेते. वाटण करताना थोडंसं साधारण पाणी घालायचं म्हणजे पटकन आणि छान असं बारीक वाटलं जाईल. तर चला बघा वाटण तयार आहे. अगोदर आपण आमटीला फोडणी देऊया. तर त्याला टाकूया 1-4 चमचे तेल टाकले साधारण मी. तर तेल गरम झालं की मस्त आपण फोडणी देणार आहे. 1 चमचा जिरे घेतलेले, 1 चमचा मोहरी. जिरे मोहरी छान तडली की मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग पावडर. आणि आता आपण टाकूया मसाले. हे घेतले आहे मी तेजपान. आता फोडणीचा देताना मी गॅस केलेला आहे इसलिए म्हणजे मसाला जळत नाही काही नाही. 1 चमचा मी घेतलेली आहे मिरची पावडर आणि हा मी घेतलेला आहे काळा मसाला 1-1.5 चमचा आणि मटन मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर. म्हणजे अगदी तुम्ही नेहमीच्या वापरातील मसालेसुद्धा टाकू शकता, त्यानेसुद्धा भाजी छान होते. रेग्युलरच मसाले आहे, काही वेगळे नाही. तर अगोदर मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मग मसाला छान परतला की आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊया. आता हे मसालासुद्धा छान व्यवस्थित आपण तेलात परतून घेऊया. आता नेहमी मसाला परतताना काय करायचं की स्लो गॅसवर परतायचा म्हणजे त्याला छान तरी येते. तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, असं तेल सुटलं गेलं पाहिजे असा मसाला परतायचा स्लो गॅसवरती. तर चला छान असा परतून झाला की मग आता आपण याच्यामध्ये टाकणारे पाणी. आमटीसाठी आपलं आता मी घेतलं 1 तांब्याभर पाणी घेतले. अजून मी काय करते अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. आणि हा रसा जो आहे ना तो थोडा साधारण पातळ ठेवायचा, कारण आपण बेसन पिठाच्या पाटोळ्या करणार आहेत. मग ते बेसन पिठाचं असल्यामुळे काय होतं की ते रसा जो आहे अजून दाटसर होतो. त्यामुळे रसा साधारण पातळच ठेवायचा आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपली आमटी तर झालेलीच आहे. आता आपण स्लो गॅस करून ठेवूया. याला एक उकळी आली की मग आपल्याला याचे पाटवड्या शिजण्यासाठी टाकायचे आहे. तर चला आता आमटी तर झालेली आहे. आता पाटवड्यांसाठी आपण पीठ मळून घेऊया. तर चला पाहू शकता हे मी घेतलेलं आहे बेसन पीठ. आता हे मी घेते 1 चमच्याचं माप घेतलेलं आहे, एक अंदाजेच घेतले. 1-2.5 चमचे मी घेतलेलं आहे बेसन पीठ. आता ही पाटवडी आपण वाफवणार नाही किंवा शिजवणार, डायरेक्ट बनवणार आहोत. त्याच्यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ. एकदम साधंच हे पीठ मळायचं आहे, फक्त मळताना घट्टसर मळायचं आहे. तर 1 चमचा मी टाकलेलं आहे तेल. आता हे आपण थोडं थोडं पाणी घेऊन एकदम घट्ट हे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं घट्ट मळायचं आहे. तर चला हे आपण मळून घेऊया. जास्त पाणी टाकायचं नाही, बेसन पिठाला नेहमी कमीच पाणी लागतं, त्यामुळे थोडंसंच पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्येच हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर छान असं घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आता बेसन पीठसुद्धा आपण छान मळून घेतलेला. त्याच्यात मी 2 गोळे केले आहेत, 1 गोळा मी घेतला आहे. आता तो आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे लाटून घ्यायचा आहे, फक्त चपाती पातळ लाटतो. ते थोडीशी आपल्याला
जाड असं हे लाटून घ्यायचं आहे. दाखवते मी तुम्हाला, हे बघा. कारण हे आपल्याला भाजीमध्ये शिजवून घ्यायचं आहे. एकदम पातळही नाही लाटायचं आणि जास्त जाडही नाही, कारण ते व्यवस्थित शिजलं गेलं पण पाहिजे. शिजल्यानंतर आपण जसं शंकरपाळीसाठी कापतो अगदी त्याचप्रमाणे हे आपल्याला कापून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जसं नेहमी पाटवड्या शिजवल्यानंतर त्या कापून घेतो अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे. सुरीच्या साहाय्याने कापायला गेलं ते पीठ एकत्र होतं, म्हणून मी काय केले की उलथणी घेतल्या, जेणेकरून व्यवस्थित त्या कापता येतील. पाहू शकता. आता अशा शंकरपाळीच्या आकाराच्या ह्या मी पाटवड्या ज्या आहेत, म्हणजे जसा पाटवड्यांचा रेग्युलर आकार असतो त्याप्रमाणे मी या कट करून घेतलेल्या आहे. तर हे बघा, तर हे छान अशा झालेल्या आहेत. तर हे बाजूला काढून घेतलं. अगदी त्याचप्रमाणे दुसऱ्या गोळ्यासुद्धा मी लाटून घेतला आहे आणि तो सुद्धा तसाच कट करून घेणार आहे. मासवडीसुद्धा आपल्याला प्रचंड आवडते, पण मासवडी बनवायचं म्हटलं का बरेच जण करायचा साहित्य भरपूर लागतो, त्याला वेळ लागतो, मग करायचं कंटाळा करतात. किंवा पाटवडी बनवायचं म्हटलं तर बऱ्याच जणांना पाटवडीचं पीठ जे आहे ते हाटता येत नाही, म्हणून पाटवडीसुद्धा खायला आवडते पण बनवत नाही. पण त्यापेक्षा जेव्हा भाजीला काही नाही किंवा अचानक पाहुणे आले भाजी, तर तुम्ही हे झटपट बनवू शकता. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला ही अगदी पाटवड्यांसारखीच लागते, मस्त झणझणीत आणि चमचमीत. आणि मग भाजीला उकळी आली की आपण ह्या तयार केलेल्या पाटवड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सोडायच्या आणि ते ह्याच रश्यामध्ये आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे. आता शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, एक 15 ते 20 मिनटं लागतात. वाफेवरती शिजवून घेणार, त्यामुळे पटकनही शिजतात. आता हे सर्व आता आपण ह्या रश्यामध्ये टाकून घेतलेलं. आता ह्याच रश्यामध्ये ह्या पाटवड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही अशा पाटवड्या खाल्ल्यात का, कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता हे सर्व आपण टाकून घेऊया. आता आपल्याला एक चांगली अशी याला उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवून आपण एक 15 ते 20 मिनटं हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे. ज्या पातळ पातळ आपण काट केलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, पटकन शिजतील. अगोदरला एक उकळी घेऊया आणि मग याच्यावरती आपण झाकण ठेवूया. आता गॅस करूया आपण स्लो आणि याच्यावरती एक झाकण ठेवूया. तर चला झाकण काढून पाहूया. तर चला, अजून भाजी शिजलेली नाही, अजून थोडा वेळ लागणार आहे. तर पाहू शकता, आपण रस्सा साधारण पातळच ठेवला होता, पण शिजल्यानंतर बेसन पीठ असल्यामुळे काय होतं की त्या रश्श्याला स्वतः दाटसरपणा येतो आणि रस्सा पण छान दाटसर होतो. आता आपण झाकण न ठेवता असंच 5 मिनटं ही भाजी जी आहे ना ती शिजवून घेणार आहे, म्हणजे खाण्यासाठी तयार होईल. तर हे बघा, मस्त होते ही भाजी, अगदी मासवडी आणि पाटवडीसारखीच लागते. तुम्ही मासवडी आणि पाटवडी खाल्ली का आणि ती कशी बनवायची, मासवडी असेल किंवा पाटवडी, याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. आणि डुबुक वड्याची भाजीसुद्धा बनवली जाते, ती ही अशीच बनवून जाते, एकदम साधी सोपी आहे. डुबुक वड्याची भाजीसुद्धा कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. तर पाहू शकता, ही पाटवड्याची भाजी एकदम साधी सोपी, पीठ न शिजवता झटपट होणारी आहे. आणि ही बघा मस्त झालेली आहे, अगदी वास इतका सुंदर सुटतो ना की एकदम चवीला जबरदस्त अशी लागते. तर चला बघा, मस्त ही भाजी आपली झालेली आहे, तुम्हाला दाखवते. रस्सा पण छान झालेला आहे आणि पाटवड्यासुद्धा त्याच्यातल्या शिजलेल्या आहेत. तर चला, मस्त ही पाटवड्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. इतकी जबरदस्त लागते ना की नॉनव्हेजसुद्धा यापुढे फिके होईल, इतकी छान ही भाजी तयार झालेली आहे. तर मी याच्यासोबत खाण्यासाठी बनवले आहे भाकरी. तर चला, मस्त भाकरी, पाटवड्याची भाजी आणि कांदा आणि मस्त अशी लसणाची चटणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.